राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। विकास क्रांती सेना यांनी 8 जानेवारी म्हणजे कालपासून तर 12 जानेवारी पर्यंत अकोले तहसील पर्यंत हा पायी मोर्चा असणार आहे। आणि या पायी मोर्चामध्ये खऱ्या अर्थानं अकोले तालुक्यातील बोटा ते राजूर राज्यमार्ग क्रमांक 23 या राज्यमार्ग क्रमांक 23 चं दुपदरीकरण झालं पाहिजे। ही जी कस नदी आहे ही 12 मै झाली पाहिजे। त्याचप्रमाणे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गामध्ये बोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे आणि गारगाव तालुक्याची निर्मिती झाली पाहिजे। आणि मगाशी चौकटे साहेबांनी सांगितलं की आता ही थिंडी पेटली आहे आणि हे आंदोलन आपल्याला आता उग्र करावं लागेल। साहेब ही तिनगी नाही, तहसील कार्यालयावरती आग होणार आहे आणि ह्या मागण्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मांडल्या जाणार आहेत। आणि हे आंदोलनाच्या माध्यमातून इथंच आम्ही थांबणार नाही, यापुढे देखील त्याची दिशा ठरवलेली आहे, त्याचं आयोजन नियोजन झालेलं आहे। आणि म्हणून या आंदोलनामध्ये सर्वजण जे पायी चालणारे आहेत, जे गावामध्ये सभेला उपस्थित आहेत, जे पाठिंबा देतात सोशल मीडियाच्या माध्यमातून, ते सर्वच जण या विकास क्रांती सेनेचे क्रांतिकारक आहेत आणि समन्वयक आहेत। आणि म्हणून असं कोणी समजायचं नाही की ही आणि हा मोर्चा जो आहे हा निपक्ष मोर्चा, हा कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही, कुठल्या समाजाचा मोर्चा नाही, हा मोर्चा आपल्या विकासासाठी आणि आपल्या भागाच्या विकसित होण्यासाठी हा मोर्चा आहे। आणि खऱ्या अर्थाने ज्या मागण्या या ठिकाणी आपण केलेल्या आहेत, हा बोटा ते राजूर राज्यमार्ग क्रमांक 23 आहे। खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याला अनेक पर्यटन स्थळे लाभलेले आहेत, त्यामध्ये भंडारदरा, कळसुबाई, सांदनदरी, रंधापाल, हरिश्चंद्रगड, कोकणकडा यासारखे जे प्रसिद्ध असे असलेले हे पर्यटन स्थळ आहेत। आणि या पर्यटन स्थळांवरती जे दक्षिण भारतातून येणारे जे पर्यटक आहेत ते संगमनेर मार्गे जातात। का जातात? रस्ता चांगला आहे आणि हा आपला रस्ता चांगला नाही म्हणून या रस्त्याला ते डावलं जाते। म्हणून हा जर रस्ता जर 2 पदरी जर झाला तर या रस्त्यावरती दुकाने वाढतील, व्यवसाय वाढतील, तरुणाला रोजगार वाढेल। आणि या भागामध्ये पाणी आहे आपल्याकडं, परंतु ही जर कस नदी जर 12 मै झाली तर या माध्यमातून अनेक उद्योगधंदे वाढतील। आता या ठिकाणी आपले जे मोगलवाडीच्या वरती एक कंपनी स्थापन झालेली आहे, अशी ड्युटी रेट स्थापन झालेली, अशा काही जर कंपन्या या ठिकाणी जर आल्या तर आपल्या तरुणाला रोजगार उपलब्ध होईल। आज आपली परिस्थिती अशी आहे, तरुणाला रोजगार नाही। आपल्या पठ्या भागातील मुली जुन्नर तालुक्यातील लोक येतात, आम्ही सगळा खर्च करतो, आम्हाला फक्त मुलगी द्या, तुम्ही काहीच पाहू नका, परंतु जुन्नर तालुक्यातील मुलगी आपल्या पठ्या भागात देत नाही। का नाही देत? आपला भाग या विकासापासून पाठीमागे राहिलेला आहे। आणि म्हणून हा राज्यमार्ग क्रमांक 23 याचं दुपदरीकरण झालं पाहिजे, कस नदी 12 मै झाली पाहिजे आणि बोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे। आता जो सर्वे झाला त्याच्यामध्ये प्राथमिक सर्वे, दुसरा सर्वे आणि फायनल लोकेशन सर्वे, जो फायनल लोकेशन सर्वे झाला तो पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या आपल्या बाजूने झाला, परंतु त्या मार्गाचं जे काही काम चालू आहे त्यामध्ये लवणवाडीला एक माझ्या माहितीप्रमाणे रेल्वे स्टेशन आहे आणि साकूरला एक आहे, त्यानंतर पोखरी हवेलीला आहे। म्हणजे या राजकारण्यांनी काय केलं, त्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या सोयीनुसार हा रेल्वे मार्गामध्ये बदल केला। तो खऱ्या अर्थाने 205 किलोमीटरचा रेल्वे मार्ग होता, तो 235 किलोमीटर केला आणि अंतर वाढवलं, त्याचा वेळ गेला। यामध्ये आपलाच खर्च वाढणार आहे, अंतर वाढलं त्याचा प्रवास खर्च वाढणार आहे, वेळ वाढणार आहे। आणि हा जर रेल्वे मार्ग जर आपल्या भागातून गेला तर या रेल्वे मार्गाचा अंतर कमी होईल आणि तो कमी खर्चिक होईल। म्हणून हा रेल्वे मार्गामध्ये बोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे आणि हा रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून गेला पाहिजे। त्यानंतर गारगाव तालुक्याची निर्मिती, या ठिकाणी तुम्ही जुन्नर तालुका पाहताय, त्यानंतर इकडं बाकीचे तालुके पाहताय, विकसित तालुके झाले, परंतु आपला हा जो अकोले तालुका आपल्याला इथून 45 किलोमीटर आहे, या ठिकाणी पठ्याभागाला देखील 40-35 किलोमीटर आहे। आणि म्हणून आणि मतदारसंघ आपला अकोले, बोटा गारगाव या विभागाला देखील मतदारसंघ अकोले, त्यामुळे काय होतं, तिकडचे आमदार तुमचा मतदारसंघ तिकडे अकोल्याचा आहे, तुमचा तो अकोल्याचा आमदार तुमच्या रस्त्यांची कामं करेल। आणि म्हणून हा पठ्याभाग आणि तो संगमनेर तालुक्याचा पठ्याभाग हा दुर्लक्षित
उपस्थित राहिलाय. या रस्त्यांची या पत्रभागामध्ये अनेक उद्घाटन होत आहेत. पुढे मंदिराचं उद्घाटन होतंय, पुढे कायचं उद्घाटन, कसलं उद्घाटन होतंय. आम्हाला मंदिर नकोय साहेब, आम्हाला कुठं बाकीचं काही सभा मंडप नकोय, परंतु आमचे हे रस्ते, पाणी हे प्रश्न पहिले सुटले पाहिजे. हे जर प्रश्न सुटले तरच तुमचा विकास होईल, शेतीमध्ये क्रांती होईल. आणि खऱ्या अर्थानं या मागणीसाठी आम्ही घारगाव तालुका झाला, तालुका जर जवळ आला, आपली कामे लवकर होतील आणि आपला विकास लवकर होईल. म्हणून घारगाव तालुक्याची या ठिकाणी मागणी केली गेली आहे. आणि या मागण्यांची ही जी ज्योत आपण या ठिकाणी घारगाव मधून पेटवलेली आहे, ही आपण अकोले तहसील पर्यंत नेणार आहे आणि आपल्या या मागण्या त्या ठिकाणी मांडणार आहोत. म्हणून आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी या विकास क्रांती सेनेचे हात बळकट करण्यासाठी आपण यांना साथ दिली पाहिजे, अशीच मी आपल्या सर्वांना विनंती करीन. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सभेला सर्व ग्रामस्थ, विकास क्रांती सेनेचे सर्व समन्वयक, त्याचप्रमाणे या ठिकाणी संतोषभाऊ शेळके अगदी या ठिकाणी कालपासून आमच्या बरोबर या ठिकाणी ते चालतात, त्याचप्रमाणे सन्माननीय पिचे साहेब आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी यशवंती शेळके आहेत. कोट्यावरून या ठिकाणी या सभेला उपस्थित राहिले जातोगडचे उपसरपंच आहेत आणि बेलापूर गावचे सर्वच या ठिकाणी रबाजी नाना आहे, उकलडे मामा आहेत, टोकाटे साहेब, या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने ही आपली तळमळ आहे. आपला भाग जर विकसित झाला तरच आपल्या या ठिकाणी तरुणांना या ठिकाणी व्यवसाय मिळेल, रोजगार मिळेल, तरच या भागामध्ये बदल घडून येईल. आणि म्हणून प्रत्येकाने या पायी मोर्चामध्ये चाललं पाहिजे. आणि 12 तारखेला सर्वांनी आपापल्या पद्धतीनं, हा मोर्चाला काही कोणाचं स्पॉन्सरशिप नाहीये, कोणाचं काही नाही, हे सगळं ज्यांच्या आपल्या पद्धतीने जे काही मदत करतील त्या मदतीवरती हा मोर्चा चालू आहे. आणि आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आपण सर्वांनी उपस्थित राहून या विकास क्रांती मोर्चाला या ठिकाणी बळ द्यायचंय आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडायच्या आहे. आणि या मागण्यांसाठी आपण लढणार आहोत आणि या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही. आणि कोकाटे साहेबांना मी सांगतो, कोकाटे साहेब मगाशी म्हटले का या ठिकाणी आपल्याला उग्र आंदोलन करावं लागेल. साहेब आम्ही तुम्हाला सांगतो, या मागण्यांसाठी आम्ही पाहिजे ते करू आणि ह्या मागण्या मान्यच करून घेऊ. यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या मोर्चासाठी उपस्थित राहावं आणि उपस्थित सर्वांचं विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. विकास क्रांती सेनेचे सर्व अधिकारी पदाधिकारी मित्र हो, या पदयात्रेचं जे आयोजन केलेलं आहे, खरं तर या निवेदनामध्ये समस्या मांडलेल्या आहेत. या सर्व समस्या आम्ही 25 वर्षापासून बैठकीच्या माध्यमातून, ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून या समस्यांवर आपण शासन दरबारी मागणी केलेली आहे. याची आपल्या सिनेवारी धरणातून जी आपण पाण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे, कस नदी पारमय होण्यासाठी सिनेवाडी धरणापर्यंत सुद्धा जाण्याची गरज नाही. येसर ठाव आणि पळसुंडे इथे जे पाणी शिल्लक राहते, आपल्या तालुक्यातील पाणी आपल्याच भागातील धरणे आणि अतिशय नजीक आहे. तिथून उपसा जलसिंचन योजना राबवली. 1 TMCच्या आसपास या धरणामध्ये पाणी आहे. आपल्याला 500 MCC जरी पाणी भेटलं तरी सुद्धा आपण गोट्यापर्यंत आंबेवाडीपर्यंत आपण नदी पारवे होईल आणि आपण सर तुझेला चुकला म्हणून. रस्त्याच्या संदर्भात जर बघितलं तर 25 वर्षापूर्वी या नगरभोवती मार्गाला राज्य मार्गाचा दर्जा भेटला, परंतु दर्जा भेटल्यानंतर त्याच्यावर कुठलीही तरतूद सरकारने केलेली नाही. याही रस्त्याची मागणी होऊ दे, परंतु किसान आपलं विकास क्रांती सेनेच्या वतीनं ज्यांनी जो अंगार बोलवलाय, पेटवलाय, त्यात सहभागी होऊन आपण या रस्त्याची मागणी जोरदारपणे करू शकतो. अगदी शेजारी जर पाहिजे 5-6 किलोमीटरवर जुन्नर तालुक्यातील आपल्या सीमेपर्यंत, अकोले तालुक्याच्या सीमेपर्यंत येणारे रस्ते हे डांबरी आणि एकदा तो डांबर संपलं की आपोआपच आपल्याला कळतं की आपण अकोल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. अशी आपली रस्त्याची अवस्था. राज्यमार्ग झाला, उपरस्त्यांचं आरोग्य सुधारत, अगदी साधी बाब आहे. ओतूरला जरी मागे होऊन जायचं असेल तर आपल्याला ब्राह्मणवाडा मार्गे जावं लागतं आणि जवळजवळ 25-30 किलोमीटर अंतर आहे आणि ते
तेच अंतर बत्ती मार्गे जर आपण गेलो तर 16 ते 17 किलोमीटर. तर इतका काही असं म्हणजे सोप्या आम्ही थोड्या शिल्लक आपण शिल्लक म्हणून सोडून देतो, परंतु त्याचा आपल्याला भविष्यात खूप तोटा होतो. असो, या विकास क्रांती सेनेच्या वतीने जे आंदोलन केले, त्या आंदोलनात आपण सर्वांनी हिरीनं सहभागी होऊ त्यांना शेवटपर्यंत साथ देऊया आणि त्यांच्या माध्यमातून या मागण्या मंजूर होईपर्यंत आपण त्यांना या कामी बळ देऊया अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि विकास क्रांती सेनेचं या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जात असताना अनेक गाड्यांचे ऍक्सिडेंट होतात, अनेक गाड्यांचे टायर पंक्चर होतात, टायर फुटले जातात. कारण त्या रस्त्यांचा जरा कडा पाहिला तर 1-1 फुटाचा खड्डा त्या कडांच्या माध्यमातून त्या रस्त्यांना पडलेला आहे. अशा माध्यमातून हा जो काही राज्यमार्ग 23 आहे हा खऱ्या अर्थाने रुंद झाला पाहिजे, 4 पदरी झाला पाहिजे, 2 पदरी झाला पाहिजे अशी जी प्रामुख्याने मागणी आहे ही खऱ्या अर्थाने रास्त आहे आणि ही मागणी खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारी आहे. या माध्यमातून दळणवळणाची सुविधा सुटू शकते. अशा माध्यमातून आपण विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून जो काही प्रयत्न खऱ्या अर्थाने करत आहे तो अतिशय रास्त आहे. 75 वर्ष झाली या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळून, परंतु अनेक अडचणी आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. त्या अडचणी सोडवण्यासाठी आता 2रा-3रा कोणी त्या ठिकाणी येणार नाही. आपले प्रश्न आपल्यालाच घेऊन प्रशासनापर्यंत जावे लागतील आणि त्यासाठी लागणारे आंदोलनं असतील, उपोषणं असतील, अनेक मार्गाने या ठिकाणी आपले प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अशा माध्यमातून जे काही लढा उभारलेला आहे हा लढा खऱ्या अर्थानं उभारत असताना या ठिकाणी इतकेच सांगेल की हा कोणा एका राजकीय पक्षाचा किंवा कोणाचा नेतृत्व करतो म्हणून त्यांचा लढा नाही आहे. हा अनेक पिढ्यांच्या माध्यमातून प्रश्न निर्माण झालेला आहे. भावी पिढीसाठी या ठिकाणी आपण आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी करून गेले पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीने सुद्धा या ठिकाणी आपली आठवण काढली पाहिजे. आमच्या वडिलांनी असतील, आमच्या पिंपळांनी असतील आमच्यासाठी काहीतरी प्रयत्न केलेले आहेत. अशा माध्यमातून आपण हा जो काही लढा चालू केलेला आहे खऱ्या अर्थाने अतिशय योग्य आहे. त्या माध्यमातून चिरेवाडी धरणाचं जे काही पाणी कचऱ्यामध्ये सोडायचे खऱ्या अर्थाने शासनाने अनेक नदीजोड प्रकल्प हाती घेतलेले आहेत. त्यामध्ये केंद्र शासनाने त्या माध्यमातून अनेक निधी देण्याचे कामं देशभरामध्ये राज्यभरामध्ये खऱ्या अर्थाने चालू आहेत आणि आपण आपली जर मागणीच केली नाही तर आपलं काम कसं पूर्ण होईल. अशा माध्यमातून आपण आज जी काही सुरुवात करतोय अनेक वर्षापासून या ठिकाणी ही जी काही मागण्या सुरुवात आहेत, परंतु खऱ्या अर्थाने मग अशी सांगितलं गेलं की आपण परस्पर वृत्ती आपल्याकडे खऱ्या अर्थाने दिसते. आपण एखादी मागणी लावून धरतो, 1-2 महिन्याने ती मागणी सोडून देतो. त्यामुळं आपल्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने तोड जात नाही असं मला या मोर्चाच्या निमित्ताने सांगायचं वाटतं. आपण मोर्चा संपल्यानंतर तो पाठपुरावा चालू ठेवला पाहिजे. त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे. त्या विभागाचे जे काही मंत्री महोदय असतील त्यांच्यापर्यंत आपले या ठिकाणी प्रश्न मांडले पाहिजे. त्या माध्यमातून आता आपण जो हा मोर्चा नेतोय हा मोर्चा नेत असताना आपली जबाबदारी राहील की आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं परिसरातील जे गावं असतील त्या गावांच्या ग्रामपंचायती असतील या ग्रामपंचायतीने 4ही मागण्यांचे ठराव खऱ्या अर्थानं आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये केले पाहिजे आणि हे सगळे ठराव एकत्र करून आपण या 12 तारखेला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून ते निवेदन खऱ्या अर्थानं पोहोचवले पाहिजे. अशा अनेक समस्या आहेत ज्या आपण आता तुम्ही मगाशी सांगितलं की ओटूरला आपल्याला या ठिकाणी भाजीपाला घेऊन जावा लागतो, इकडे संगमनेरला आळेफाट्यावर भाजीपाला या ठिकाणी कांदा विक्रीसाठी जावा लागतो. हाच जर प्रश्न खऱ्या अर्थानं जर मार्केट कमिटी गोटा या ठिकाणी जर होऊ शकली तर आपल्याला एक 8-10 किलोमीटरवर खऱ्या अर्थानं आपला भाजीपाला विकला जाऊ शकतो, आपल्या मालाला चांगला बाजार मिळू शकतो. अशा माध्यमातून आपले प्रयत्न भविष्यामध्ये असले पाहिजेत. अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत पण एक प्रश्न आपण या ठिकाणी अशा विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे. आपण संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे असं या निमित्तानं वाटतंय. खऱ्या अर्थानं एक ज्वलंत विषय आपल्या समोर आहे की आपल्या परिसरातील जे काही शेतकरी मुलं असतील, युवक असतील यांचे लग्न खऱ्या अर्थानं होण्याची अडचण या माध्यमातून निर्माण झालेली आहे. याची कारणही हीच आहेत. आपल्याकडे यायला चांगला रस्ता नाही, आपल्याकडे पाणी नाही, आपले कुटुंब या ठिकाणी गरीब झालेले आहेत. अशा माध्यमातून आपल्या भावाला असतील, आपल्या मित्राला असेल कोण मुली देतील. त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण या पुढील काळामध्ये संघर्ष केला पाहिजे. आपले प्रश्न आपणच मिटवले पाहिजे.
अर्थानं या सगळ्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या खऱ्या अर्थानं आपण पुढे लावून धरल्या पाहिजे. त्यामध्ये प्रमुख मागणी जी काही मोठा या ठिकाणी हायस्पीड रेल्वे स्थानक झालं पाहिजे, अतिशय गरजेचा विषय आहे. त्या ठिकाणी तो आपल्या हातातून एकदा निसटला की आपण काही करू शकत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं आज ही योग्य वेळ आहे की आपण मोठा या ठिकाणी कसं रेल्वे स्थानक होईल यासाठी आपण प्रकर्षाने ही मागणी रेल्वे मंत्र्यांपर्यंत केंद्रापर्यंत या ठिकाणी हा संघर्ष करून पोहोचवली पाहिजे. या सगळ्या मागण्या अतिशय रास्त आहेत आणि या सगळ्या मागण्यांसाठी आज काही विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून हा लढा पुकारलेला आहे. या लढ्यातील असणारे सर्व समन्वय या सर्व समन्वयकांना यांना धन्यवाद देतो आणि या लढ्यासाठी आपण सर्वांनी कोणानी तनानी कोणानी मनानी कोणानी धनानी या लढ्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठिंबा दिला पाहिजे असं या निमित्तानं वाटतं. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आभार या निमित्तानं मानून माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद. ती जळतात प्रेते पण त्या जळाला मधून होतील भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तो पायामधला खळा खळाच रचणार आणि गरजा विकास क्रांतीचा जय जयकार, गरजा विकास क्रांतीचा जय जयकार. आज आपण आपल्या तालुक्याची विकास क्रांतीच्या माध्यमातून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण शासन कारभारी आपण ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. बंधूंनो, आपण जगत असतो परंतु आपण जगत असताना आपल्या पाठीमागच्या पिढीसाठी आपण काहीतरी करून ठेवणं किंवा त्यांच्यासाठी सोय करून ठेवण्याची काळाची गरज आहे. की आतापर्यंत कमी रस्ते माफक पाण्यामध्ये आपली उपजीविका होत होती, परंतु यापुढे आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि त्या लोकसंख्येच्या वाढीच्या सुविधासाठी आपल्याला रेल्वे मार्ग असेल, लाईट असेल, पाणी असेल या सर्वांची आपल्याला नितांत गरज आहे. आणि ती गरज भागवण्यासाठी आपण या विकास क्रांती योजनेच्या माध्यमातून आपण शासन दरबारी आपण आपल्या मागण्या करायच्या आहे. या मागण्या करत असताना आपण असं म्हणूया की नको हार तुरे सत्कार फुलांचे, मला हात द्या काम करण्यास तुमचे, रंग देईल माझा गंध देईल माझा, या विकास क्रांती मोर्चासाठी मी श्वास देईल माझा, अशी मनोभावना घेऊन आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि आपल्या इच्छाशक्तीच्या भावावर आपण शासनदारी आपण आपल्या मागण्या पूर्ण करू असं मी या विकास क्रांतीच्या वतीनं मी सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तरुण आज या ठिकाणी एकवटलेला दिसतो. आज खऱ्या अर्थाने उत्स्फूर्त हा जो प्रतिसाद तरुणांचा लाभलेला आहे. कारण सर्वांना जाणीव झालेली आहे की आज आपण तालुक्यातील विकास कामापासून किती लांब आणि खूप वंचित राहिलेलो आहोत. त्याला कारण हे कसं आहे. खरं तर मला असं वाटतं 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी याच मंचावरून मी आपले तालुका म्हणजे महाराष्ट्राचे काश्मीर आहे, परंतु हे नंदनवन बघण्यासाठी जे काही रस्ते जे काही आघाडी आहे ते आपल्याला त्या सुधारित होणं गरजेचं आहे. आणि त्याचवेळे सन्माननीय आमदार रामदेव साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं होतं की हे महाराष्ट्राचं काश्मीर खऱ्या अर्थाने जनतेपुढे जनतेला दाखवण्यासाठी मी सर्वप्रथम प्राधान्य हे रस्त्यांसाठी देणार आहे. परंतु आजही 3-4 वर्ष मी राजकीय विषयावरती बोलू इच्छित नाही, कोणत्याच नाही, त्यापूर्वीच्या देखील नाही आणि आता चालू घडामोडी विषय देखील नाही. परंतु ज्या गोष्टीची आपल्याला उणीव आहे, ज्या गोष्टीपासून समोर दिसत असून सुद्धा आपण ती गोष्ट पाहू शकत नाही, त्याचा लाभ घेऊ शकत नाही. आज असा अकोले तालुक्याचा विचार केला तर मध्यवर्ती ठिकाण नगर पासून तर ठाण्यापर्यंत आणि पुण्यापासून तर नाशिक पर्यंत अकोले तालुका हा मध्यवर्ती आहे. सह्याद्रीच्या कृषीमध्ये कुठलीही गोष्ट कमी नाही. जे आपण काँग्रेसवरती आता वाचलो, जे काही तीर्थस्थळं असतील, पर्यटन स्थळं असतील, सर्वांचा विचार केला तर एक वेळेस असं वाटतं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर करणं परवडतो. परंतु तिथे जाण्यासाठी जे रस्ते आहेत ते रस्ते म्हणजे अतिशय जायलाच का नको होतं अशी परिस्थिती आज आपल्या तालुक्यात झालेली आहे. सर्वाधिक पाऊस आपल्या तालुक्यामध्ये पडतो, परंतु पाणी वाहून जातो. रस्त्यांचा विचार केला तर काँक्रिटीकरणचे रस्ते विदर्भामध्ये होतात आणि आपल्या तालुक्यामध्ये साधे काँक्रिटीकरण काय, परंतु फक्त खड्ड्यामुळे कुठे पाहायला मिळतात. राजकीय वृत्तीने जर विचार केला तर आपल्या पठाराला खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी स्थापनाची वागणूक राहिली आहे आतापर्यंत. मग संघटनेचा भाग असेल, लोकसंख्येचा विचार केला तर खऱ्या अर्थाने आता आपल्या तालुका अतिशय विस्तीर्ण परंतु वेगळ्या लोकसंख्येचा तालुका आहे. त्याच्यामुळे काय झालं, मतदारसंघ खूप मोठा झालेला आहे.
मित्रांनो. परंतु आता ही जाग आणण्यासाठी आत्ताच क्रांतीने हा पायी मोर्चा आयोजन केला आहे. आज चेलेवाडी धरणाचं पूर्ण पाणी वाटप झालं आहे, परंतु 61 टनांचं पेट्रोलचं धरण आहे. हे 2 अर्धा टीएमसीची दोन धरणं आहेत, त्याच्यातली आवडतं चेलेवाडी सोडून चेलेवाडीतून दोन उपकार करून आनंदाला करून कस्तुरी बारा करायच्यासाठी हा विकास क्रांतीचा मोर्चा काढला. हा विकास क्रांतीने मोर्चा तुमच्या शेतकऱ्यांसाठी काढलं, गरीब जनतेसाठी काढलं, सर्वसामान्यांसाठी काढलं. त्यामुळे सर्व या विकास क्रांतीच्या सेवेला सर्व शेतकऱ्यांनी साथ द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपला तिसरा प्रश्न आहे रेल्वेचा. मित्रांनो, पुण्याकडे सर्वानुसार ही रेल्वे आपल्या तालुक्याकडे जात होती. पुण्या सर्वानुसार ही रेल्वे तळेगाव मंचर नारायणगाव आळापटा देवटा मार्ग सिन्नरला जात होती. त्याच्यानंतर हे झालेलं तिन्ही सर्वानुसार मोठा रेल्वे स्टेशन होत होतं. रात्रीतून मार्ग बदलला. मित्रांनो, कोणाला काही माहीत नाही. अनेक पत्र दिली या कंपनीला, महाराष्ट्र कंपनीला अनेक पत्र दिली, परंतु त्या कंपनीने एकही उत्तर दिलं नाही. आरटीआयच्या माध्यमातून आम्ही त्यांना विचारलं, कमीत कमी फायनल लोकेशन ठरवला, तोच त्या कोणी आपल्याला दिला नाही. मित्रांनो, मी या सगळ्यातून आव्हान करतो शासनाला आणि प्रशासनाला. आम्ही 12 तारखेला अकोला तहसीलदार होतो, तोपर्यंत फायनल लोकेशनचं सर्व ज्या मार्गाने तुमचं काम करतो त्या मार्गाचा फायनल लोकेशन सर्व आम्हाला कुठेतरी तुम्ही द्या. नाहीतर आम्ही असं समजू तुमचा भोका दाखवा चालू आहे. फायनल लोकेशन सर्वांमध्ये भोका रेल्वे स्टेशन दिसतो आणि आता तुमचं काम साखर मार्ग चालू आहे. आपल्या तालुक्यातून जाणारी रेल्वे ही एका रात्रीत आपल्या डोळ्यासमोर मार्ग बदलला तरी आपण आपल्याला जाग आली नाही. मित्रांनो, आता ही जाग येण्याची वेळ आहे. मित्रांनो, आपल्या हक्काचं पाणी, आपल्या हक्काचा रस्ता आणि आपल्या हक्काची रेल्वे आपल्या तालुक्यातून जोडून आली. मित्रांनो, त्यासाठी सर्वांनी आता जागे व्हायचं आणि या पायी मोर्चात सर्वांनी सहभागी व्हायचं असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या गोष्टी जुन्यांनी काय केलं, नवीन काय करतात, जुन्या खासदारांनी काय केलं, नवीन खासदार काय करतात, याच्यापेक्षा एकच गोष्ट आता लक्षात ठेवली पाहिजे, आता आपल्याला काय करायचंय. आपण पेटून उठलं पाहिजे. आता दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक देण्यापेक्षा आपण लढायला शिकलं पाहिजे. आपणच सेनापती झालं पाहिजे, आपणच सैनिक झालं पाहिजे आणि आपणच या दोन्ही गोष्टी झाल्यावर आपण राजा होऊ हे आपल्या मनाला आपण बिंबवलं पाहिजे. त्याच्यामुळे कुणावरती टीका करण्यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन आता आपण जे काय काम करतोय ते काम अतिशय मोठ्या प्रमाणात करूया. आणि येणाऱ्या आता जे काय तहसीलदारांना तुम्ही निवेदन देणार आहात, तहसीलदारांपर्यंत तुम्ही जाणार आहात, तर येणाऱ्या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या काळामध्ये असं काही नियोजन करा. आमच्या सारख्यांची काल मला वाटतं गणपतराव पण होते, सगळेजण परत जमतील. आपण परत एकदा सगळे एकत्र येऊया. तर साकूर पासून तर कोथरूड पर्यंत आता बीजी साहेब आहेत, प्रशासकीय यंत्रणेमधला त्यांना प्रचंड अनुभव आहे, सगळ्या त्यांच्यासारखी माणसं बरोबर आहेत. त्याच्यामुळे आपण सगळेजण एकत्र येऊया आणि आता या छोट्या गोष्टींमध्ये मोठं काम करूया. आणि या ज्या मागण्या आहेत या मागण्यांपैकी येत्या 3-4 महिन्यामध्ये एक तरी मागणी मान्य झाल्याशिवाय रस्त्याच्या बाजूला जायचं नाही हे सगळ्यांनी मनाशी ठरवलं पाहिजे. नाहीतर फक्त आंदोलन करायचं, अकोल्याच्या तहसीलदारांकडे जायचं आणि तहसीलदारांकडे गेलं की तिथून परत पाठीमागे यायचं. हे तुम्हाला नक्की सांगतो की आता तिथं थांबणं गरजेचं नाही. ह्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांची दखल शासनाला घेण्या येईपर्यंत आपण सगळ्यांनी आता रस्त्यावरती उतरूया. येणाऱ्या काळामध्ये रस्ता आंदोलन असेल, रस्त्यावरचं आंदोलन असेल ते करण्यासाठी सुद्धा आपण सगळे एकत्र येऊया. माझ्यासारख्याची आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आमच्या सारख्याची काही मदत लागू द्या. मी त्या दिवशी सतीशला सांगितलं, भगवान शेटला पण सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की कोणतीही मदत असू द्या आपण सगळ्यांनी आता एकत्र आलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण आपल्या अस्मितेसाठी मराठा आंदोलनासाठी लढतो, मग आपण ते सगळ्या गोष्टी केल्या त्याच पद्धतीने आता आपल्या या आंदोलनापेक्षाही हे आंदोलन आता स्वाभिमानाचं आहे की आपलं आहे. कारण उद्याची पिढी त्याच्यावरती आपली पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आज आपली जर परिस्थिती पाहिलं तर आपल्याकडे इतके इंजिनियर, इतके चांगली लोक आहेत. MIDC मध्ये जाऊन 10, 15, 20 हजार रुपयांनी काम करायचं, त्याच्यापेक्षा तो इंजिनियर इथं त्यांनी स्वतःचं काहीतरी डेव्हलपमेंट केली, स्वतःची छोटीशी फॅक्टरी टाकली तर तो त्याच्यावरती उभा राहू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी रस्ता, रेल्वे, पाणी या सगळ्या गोष्टी पाहिजेत. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की 12 तारखेला आपण सगळ्यांनी
सगळेजण एकत्र येऊया. ज्याला ज्याला जशा पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने अकोल्याच्या तहसीलदार कचेरीवरती आपला मोर्चा असेल त्या मोर्चामध्ये सहभागी होऊया. माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की जे सुरुवात असते ती जर मोठी केली तर त्याचा शेवट सुद्धा मोठा होतो. हा संघर्ष आहे, परंतु हा संघर्ष जर एका तालुक्याच्या तहसीलदारापर्यंत हजारोच्या संख्येत आपण जर पोहोचलो तर उद्याच्या काळामध्ये मंत्रालयावरती धडक मारण्यासाठी आपण माळशेज घाट आणि अख्खा मुंबई पुणे हायवे बंद करू शकतो. ही हिंमत आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊया. याच्यामध्ये तर मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी एखाद्याचा बळी गेला ना तरी चालेल. सगळ्यात पुढे आम्ही राहू, आपण सगळेजण राहू. तो बळी गेला तरी चालेल, परंतु त्या बळीच्या पाठीमागे जर पुढच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये एखाद्या पिढीचं चांगलं होणार असेल तर ती सुद्धा भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया. येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा, सगळ्यांनी एकमेकाच्या गळ्यामध्ये हात घाला आणि या ज्या मागण्या या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून त्या आपण पूर्णत्वाकडे जाऊया. कारण आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. आता लोकसभा लागेल, लोकसभा लागली की 2024च्या एप्रिल मे नंतर आमदारकी लागेल, नंतर जिल्हा परिषदा लागतील आणि हीच संधी आपल्याकडं की आता राजकारणाच्या या सगळ्या बगलबाच्यांच्या मानेवरती बोट ठेवण्याची संधी आता आपल्याला आलेली आहे. या संधीचा फायदा जर आपण घेतला तर येणाऱ्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये या ज्या मागण्या आहेत या मागण्यांमध्ये माझ्या माहितीप्रमाणे नदी जोड प्रकल्पाची मागणी केंद्र स्तरावरती आहे, रेल्वेची मागणी केंद्रीय स्तरावरती आहे, परंतु हा जो काही रस्त्याचा प्रश्न आहे हा 100% जर सगळे जर आंदोलनाला जर उतरले तर त्याचा सर्वे झालाय. 4 महिन्याच्या आतमध्ये रस्त्याचं काम चालू होईल. तुम्हाला मी इथं सांगतो 4 महिने 100% काम चालू होतं. हे सगळं करण्यासाठी क्रांती सेना या सगळ्याच्या माध्यमातून पुढच्या महिन्यामध्ये वाटलं सर आपण सगळेजण शिष्टमंडळ या, आपण सगळेजण मी आदरणीय गडकरी साहेबांची आपण वेळ घेऊया. मी बोलतो, माझे मित्र आहेत तिथं त्यांच्याबरोबर बोलूया, आपण साहेबांची वेळ घेऊया आणि नुसतं जाताना असं न जाता जिथं गडकरी साहेब असतील तिथं 1000-2000 संख्येच्या मनाने आपण सगळेजण गाड्या घेऊन जाऊया. गडकरी साहेबांना निवेदन देऊया. गेल्या 45-50 वर्षापासून आमचा जो काय राज्य महामार्ग आहे हा प्रलंबित आहे आणि मला एवढी खात्री आहे की आपण सगळेजण एकत्र आलो तर 2 दिवसामध्ये ज्याची ऑर्डर काढतील ते ही खात्री आहे. आणि एकदा का रस्ता झाला की पाणी रस्ता या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपोआप येतील. म्हणून पहिल्यांदा आपण या मागण्यांबरोबर रस्त्यासाठी सुद्धा आग्रही होऊया. कारण रस्ता ही रक्तवाहिनी असते, विकासाची वाहिनी असते, ती फार अत्यंत महत्वाची आहे. म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊया. येणाऱ्या काळामध्ये असाच संघर्षाची ही जी काही ज्योत तुम्ही पेटवलेली आहे ती ज्योत अशीच कायमस्वरूपी तेवत ठेवूया, तिला भिजवून देऊ नका. आपण प्रत्येकाने कर्तृत्वाचं तेल तिला घाला म्हणजे ती टिकून राहील. आणि सगळ्या जणांनी या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून अकोले तालुक्याच्या तहसीलदार कचेरीवरती 12 तारखेला परत एकदा आपण सगळेजण तिथं हजर राहूया. आणि एकता काय असते, बंधुता काय असते, गावांची एकी काय असते, गावं एकत्र आल्यानंतर लोक एकत्र आल्यानंतर त्याचं काय होऊ शकतं याचं उदाहरण मला वाटतं आतापर्यंत अकोले तालुक्यात असा मोर्चा निघाला नाही, निघणार नाही. अशा पद्धतीचा मोर्चा आपल्या विकास कामासाठी, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या उद्याच्या पिढीच्या स्वार्थासाठी काढूया आणि हे नवं विश्व आणि ही नवी संकल्पना खऱ्या अर्थाने आपण रुजूया. आणि परत एकदा एकच नारा देऊया की विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून विकास हेच आमचं स्वप्न आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाच्या माध्यमातून आमच्या स्वतःची लाईफलाईन तयार करूया आणि विकासाचं हे नवं पर्व आपण परत एकदा या सगळ्यांच्या माध्यमातून उभं करूया. आणि घारगाव तालुका झाला पाहिजे या मागणीबरोबर रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने सगळेजण मांडूया. आणि आपण सगळेजण 12 तारखेला परत अकोल्याच्या तहसीलदार कचेरीवरती भव्य मोर्चाच्या स्वरूपात जाऊया. मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करेन की प्रत्येकाने 12 तारखेला स्वतःचं काम बाजूला ठेवा. कारण आज तुम्ही स्वतःचा 1 दिवस त्यांच्यासाठी देणार आहात. राजकारणासाठी आपण 15-15 दिवस महिना देतो. या आपल्या उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी जर 1 दिवस जर आपण दिला तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होईल. म्हणून आपण सगळ्यांनी 12 तारखेला तिथं या. आपण परत एकदा 12 तारखेला सगळे जमूया. मला जी काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. मला संधी दिली, मला यथाशक्ती ज्या काही गोष्टी मदत करता येईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित या पठार भागाचा नागरिक, या गावचा भूमिपुत्र म्हणून निश्चित करेल. ती कोणतीही असू द्या. जसं मी मागाशी सांगितलं की आंदोलनामध्ये गोळी घेण्याची वेळ आली तर पहिल्यांदाही मीच असेल, नुसतं बोलण्यासाठी नाही तर निश्चित स्वरूपात असेल. म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊया आणि या लढ्याला मूर्त स्वरूप देऊन विकासाचं नवं पर्व या लाईफलाईन मध्ये उभं करूया. हेच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.
पाटील त्यानंतर रस्त्यावरून वंचित आहे ही गोष्ट सत्यता उतरत होती आणि म्हणून 2019च्या इलेक्शन मध्ये परिवर्तनाची लाट आली आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ते रस्त्यांमुळं. आजही वाटत होता का परिवर्तन झाल्यानंतर ही रस्ते चांगली होती, परंतु तशी परिस्थिती राहिली नाही आणि 1 वर्षापासून या पाठ्या भागातील प्रत्येक तरुण जागा झाला कारण जेणेकरून आता रस्ता होणार नाही, कोटा ते राजूरपर्यंत विभागीकरण होणार नाही याची उणीव प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये खेळू लागली आणि 1 वर्षापासून या अंदोलनाच्या पावित्र्यामध्ये असलेला हा तरुण जागा झाला. जवळजवळ आबावाडीपासून ते राजूरपर्यंत, बेलापूर पासून जवळ जातीरवाडीपासून तर अकोल्यापर्यंत जायचं म्हटलं तर साहेब अक्षरशः मनके भिले होतात आणि मनके भिले होतात. 1 दिवस अकोल्यामध्ये जातो परिपूर्णपणे त्याचं काम होत नाही आणि आजारपणाला बळी पडावं लागतं. समोरच 20 किलोमीटरच्या अंतरावर आरोफाटा आहे, आरोफाटावर जायचं, त्या पेशंटची चौकशी करायची, त्यांचे मनके दुखतात, ही परिस्थिती निर्माण झाली आणि निर्माण झाल्यानंतर दुसरा प्रश्न उदयास आला की आपल्याला अकोला हा तालुकाच नको आणि म्हणून गारगाव हा तालुका झाला पाहिजे अशी सर्वसामान्यांची परिस्थिती निर्माण झाली. याला कारणीभूत आहे आजकालची तर राज्यकर्ते. राज्यकर्त्यांना आजपर्यंत ते जोडलं नाही आणि म्हणून प्रशासन दरबारी आपल्याकडे न्याय मागितला पाहिजे. म्हणून कालपासून गारगावपासून विकास क्रांती सेनेने नियोजन केलं 8 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत पायी प्रवास करायचा आणि त्यासाठी कचेरीवर आपला मोर्चा घ्यायचा, आपली गाळाने मांडायची, जी सत्य परिस्थिती आहे त्यासाठी न्याय मागण्याची भूमिका करायची. रस्ते तर झाले पाहिजे, रस्त्यांपासून होणाऱ्या अडचणी सांगितल्या. मनुष्याला जर हानी होत असेल तर तो भविष्यामध्ये काय जीवन जगणार. आजची परिस्थिती अशी आहे का जास्त आयुष्यमान राहिलेलं नाही आणि तेच आयुष्यमान कमी करण्याचं काम ह्या राज्यकर्त्यांमार्फत झालं असं म्हणायला माझ्या माहितीनुसार वावगं करणार नाही. शेजारी जुन्नर तालुका आहे, संगमनेर तालुका आहे. जुन्नर तालुक्यामध्ये पाण्याची क्रांती झाली, कोटोपासून वरचा भाग आहे तर अकोलावाडीपर्यंत आहे. आमच्याकडे फक्त जवळजवळ 7 महिने पाणी शिल्लक असतं. अकोला तालुक्यामध्ये भरपूर पाऊस होतो, पाऊस झाल्यानंतर काही पाणी जुन्नर तालुक्यामध्ये जातं तर काही पाणी अहमदनगर जिल्ह्यापर्यंत विदर्भापर्यंत पोहोचवण्याचं काम झालं आणि हे काम होत असताना प्रत्येक राज्यकर्ता स्वतःची गोदार करून सांगत असतं का निबंधाचं पाणी आणलं, परंतु अकोला तालुक्यामध्ये आजही राज्यकर्त्यांची जाण राहिली नाही का ज्यांच्या मतांच्या जीवावर आपण विधानभवनाची पाणी चोरत असता त्या लोकांना आज आपण पाण्यापासून वंचित आहे याची आज जाणीव एकाही राज्यकर्त्याला नाही. आणि ते जर पाणी असते तर शेवाडीचं पाणी वरती पाठुंबाचं बघावे ते पाणी आज ब्राह्मणवाडीच्या आनंदरामध्ये जर सोडलं असते तर काचवाडी धारवाई झाली असते, मुळा धारवाई होते, प्रवारा धारवाई होते. हे सगळा प्रश्न इलेक्शनच्या कालखंडामध्ये याच सभामंडळातून मोदींनी ऐकलेले आहे. परंतु काचवाडीचा प्रश्न निर्माण करणारा लोकांनी माईचा लहान मुळे या ठिकाणी पाहिला नाही. फक्त काचवाडीच्या पुरावरती प्रचार भागाच्या जोरावरती मतदान घेणारे राज्यकर्त्यांनी पाहिलेले आणि म्हणून तर राज्यकर्त्यांना विनंती आहे एकदा अकोला सोडल्यानंतर वरचा भाग पहा. जरी अकोला तालुक्यामध्ये अगस्ती सरकारी सागर कारखाना असला तर आज कोल्हापूरमधून रामनगरामध्ये हुसाको टिपतो तुमच्या कारखान्याला मिळत नाही. याला कारणीभूत सर्वस्व तुम्ही आहात आणि तुम्ही जर पाणी निर्माण करून दिलं असतं तर जुन्नर तालुक्यासारखं वेगळा तो होत राहतो तो अगस्तीला आला असता तर त्याला कारणीभूत तुम्ही काढलात. त्याला पुढची परिस्थिती असेल, भागाची परिस्थिती असेल, ब्राह्मणवाडीची परिस्थिती असेल, ही काम करून ठेवण्याचं काम या राज्यकर्ते मंडळींनी केलं. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे का ह्या मोर्चामध्ये आपण सामील झालेलो आहोत. काच नदीला कारवाई करण्यासाठी पळसुंदाचं धरण असेल, वेसरचं धरण असेल आणि चिरेवाडीमधून तरी त्याचा पाण्याचं वाटप झालं असलं तरी त्या पाण्याची आपल्याला गरज नाही. वरचं पाणी दोन्ही धरणांचं चिरेवाडीमध्ये सोडलं पाहिजे आणि ते पाणी आनंदरामध्ये सोडलं पाहिजे. काही काच नदी धारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पाण्याचा प्रश्न असेल 5 वर्ष या तालुक्याची बाकीची कामं बंद करा, पण रस्ते करा, पाणी द्या, शिक्षण द्या, या महत्वाच्या भूमिका तुम्ही करा. निवड बाकीच्या गोष्टीने बोलून उपयोग नाही. जर जनता सुखी झाली तर तुम्ही राज्यकर्ते सुखी आहातच, पण जनता सुखी करण्यासाठी अवश्य प्रयत्न केला पाहिजे. सर्वसामान्यांचा न्याय ऐकण्याची भूमिका नाही. म्हणूनच पाठीमागच्या बरोबर 8-10 महिने झाले त्यावेळेस आम्ही आमचे बोर्ड क्षेत्र
होता तो ॲडव्होकेट संभाजी झाले होते. स्पर्श करतो होते त्यांनी भेट केला आणि या इव्हनिंग झाली पाहिजे म्हणून विजय साहेबांना एक कल्पना दिली होती. शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ आणि महेश गावकर या सभागृहामध्ये आले होते का त्यावेळेस मी त्यांच्यावर करावं लागलं होतं का खरी कल्पना ही आहे. ऑगस्ट सहकार्य साखर कारखान्याची वार्षिक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली आणि म्हणून त्या मिटिंगमध्ये सुद्धा ते हाच प्रस्ताव मांडला का जेणेकरून खेळवाडीचं पाणी या तामिळनाडूमध्ये आले पाहिजे, आनंदाला मिळतो आणि एका पुराने कारवाई झाली पाहिजे जेणेकरून आम्ही ऑगस्ट सहकार्य साखर कारखान्याला विश्वाचा स्वरूपाने मदत करू ही मी त्या ठिकाणी सुद्धा संकल्पना व्यक्त केली होती. म्हणून आमच्या सर्वांना विनंती आहे का आज कोल्हापूरमधून ते तामिळनाडूपर्यंत आम्ही ब्राह्मणवाड्यामध्ये आजचा विकास आहे त्यानंतर कोकणमध्ये आहे दुसऱ्या दिवशी. आज या विकास क्रांती सेनेमध्ये आपण सामील व्हायचो आणि जास्तीत जास्त एक संख्येने आपण तर सेवा आग्रापेक्षा धडकल्या जात आहे. ज्या राज्यकर्त्यांना जाणीव आहे तर ह्या विभागाचा विकास झाला पाहिजे. या जनतेची मागणी काय ही कळकळीने ते बोलतात सांगितली पाहिजे, त्यांना न्याय देण्याची भूमिका केली पाहिजे. पण ती कशी जागरूक करण्याची भूमिका 12 तारखेला आपण कसे आपण करणार आहोत एवढं बोलत मी माझं भाषण संपवतो. पर्यंत जय महाराष्ट्र. जानेवारी 2024 रोजी बेलापूर इथून सुरुवात झाली आणि 2 वर्षा भोटा मार्गे घारगाव त्यानंतर परत भोटा आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही होतो. तर प्रत्येक ठिकाणी आज खरोखर या विकास क्रांती सेनेने जे काही इंद्रधनुष्य उचललं आहे, जे काही आपल्या या भागावर जो काही अन्याय झालेला आहे, खरोखर आपण दुर्लक्षित राहिलेला पठार भाग आहे. आज शेजारी जुन्नर तालुका जर बघितला तर रस्त्याने जाताना गाडीवर जाताना पोटातील पाणी देखील हलत नाही असे रस्ते, चकाकणारे रस्ते. संगमनेर तालुका शेजारी बघा, या रस्त्याची तीच अवस्था आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचे रस्ते आणि रस्ते हा विकासाचा पाया आहे. ज्याप्रमाणे पूर्वी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा होत्या, त्याचप्रमाणे आज रस्ते, पाणी, वीज या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. तर खरोखर आपल्याला रस्त्याचं अकोले राजूर ते भोटा या रस्त्याचं 23 राज्यमार्ग क्रमांकाचं जर काम झालं तर खरोखर आपल्या पठारभागाच्या विकासाला नक्कीच हातभार लागण्यास मदत होणार आहे. कारण शेतीचे जे काही आपले शेतीचे माल आहे तो माल मुंबईला नेण्यासाठी जो काही वेळ जातो हा रस्ता जर झाला तर खरोखर सगळ्या शेतकऱ्यांचा माल हा चांगल्या पद्धतीने ताजा माल शेतकऱ्यांचा विकला जाईल आणि त्यांना त्याचं नक्कीच श्रेय भेटेल, त्यांचं दान भेटेल. त्याप्रमाणे आपल्या भागातून जाणारी जी काही रेल्वे आहे त्या रेल्वे मार्गाचा जर आपल्या अकोले तालुक्यातून जर त्याचा मार्ग गेला तर खरोखर आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला नक्कीच पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल ही बाजारपेठ नक्कीच भेटणार आहे. त्याच पद्धतीनं आज आपला अकोले तालुका हा आपल्याला अत्यंत लांब आणि दुर्गम भागातील तालुका, आदिवासी तालुका म्हणावा लागेल आणि त्या आदिवासीपणाचा प्रकार सुद्धा आपल्या या भागावर बसला आहे. तर गारगाव तालुक्याची जी आपली मागणी आहे जी 5 वर्षापासून पूर्वी जी मागणी होती तिचा नक्कीच या विकास क्रांती मोर्चाने नक्कीच तिचा पुनरुच्चार केला आहे आणि ती मागणी अत्यंत प्रभावीपणे आपण येत्या या विधानसभेच्या जे काही सेशन आहे त्यामध्ये आपल्या विकास क्रांती सेनेचे जे काही समन्वयक आहे त्यामध्ये संतोष सपाळे साहेब इंजिनियर असतील, सतीशदादा कापाळे असतील, रवींद्रदादा काळे असतील, सूर्यदादा कापाळे असतील, या अत्यंत देवाने झपाटलेल्या तरुणांनी जे काही रमेश उचलला आहे त्या तरुणांना आपण कमीत कमी खालीचा वाटा म्हणून सर्व बेलापूर, पठारबाग या भागाने आणि सर्व ग्रामस्थांनी आपली मुलं जे काही काम करत आहे त्याला नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे. जर एक जरांगे पाटील जर मुंबईचं सरकार आणू शकतो तर हे 4 तरुण का त्या शासनाला जाग आणू शकणार नाही हे मी नक्कीच इथे सांगू इच्छितो. एक ठिणगी पडली तर तिचा जो काही गमाव होतो त्याचा प्रत्यय नक्कीच आपल्या 4 तरुणांच्या उत्स्फूर्त कामगिरीने नक्कीच आम्हाला प्रेरणा उत्पन्न झालेली आहे, प्रेरणा निर्माण झालेली आहे आणि त्यांचे जे काही हे श्री रमेश आहे त्यामध्ये आमचे संतोष बाबा सरके असतील त्यांचेही मी 4-5 वर्षापासून ते धर्माला बघत होतो. आमचे विजय साहेब असतील
पाटील त्यांनी काल जो काही मत आहे जो काही अनुशेष आहे तो कशा पद्धतीने आपल्याला पुढे रोखता येईल त्याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं. असं तर या क्रांती मोर्चाचं जे काही 4 मागण्या आहे याचं नियोजन आजी आमदार यांनाही निवेदन देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे माझ्या आमदारांना दिलेलं आहे. परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य विखे साहेब यांना ते निवेदन देण्याचं बाकी आहे. तेव्हा ते निवेदन मान्य विखे साहेबांना पोहोच करण्याचं काम नक्कीच या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि या तरुणांनी जो काही या विकासाचा या पठार भागात आम्ही सूचना जो काही भरून काढण्याचा रमेश उचलला आहे त्याला आम्ही सर्व तरुण वर्ग त्याप्रमाणे मी माझ्या गावाच्या वतीने पठार भागाच्या वतीने अकोले तालुक्याच्या वतीने आणि नगर जिल्ह्याच्या वतीने मी नक्कीच पाठिंबा देतो आणि शेवटपर्यंत मी त्या मागण्यांचा पाठपुरावा करीत राहीन असा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय भारत. हा परिसर पावन झाला ते योगीराज समर्थ रामदास बाबा भक्ती आणि शक्तीची देवता हनुमंतराय अशा पावनभूमीत आज या ठिकाणी कालपासून आपल्या परिसरातली सगळी तरुण मंडळी ज्या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून अतिशय क्रांतिकारी चळवळ या ठिकाणी या सगळ्या तरुण मंडळींनी उभी केली आणि खऱ्या अर्थानं या चळवळीचे जे मानकरी आहेत ज्यांनी चळवळ उभे करण्यामध्ये आदरणीय प्रकाशरावांनी या ठिकाणी उल्लेख केला की ऍडव्होकेट जाधव साहेब त्याप्रमाणे आमचे देवस्थानचे अध्यक्ष रामजनाना असतील वासुदेवीचे संदेश ठाकाले असतील ही सगळी त्याप्रमाणे मराठी रामल्याची काही मंडळी होती चैतन्यपूरची काही मंडळी होती. याच ठिकाणी त्याचा प्राथमिक मेळावा झाला आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या मागण्या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या. प्रमुख मागण्या आपल्याला माहिती आहे. आपल्या पठार भागामध्ये आपल्याला अकोला अतिशय अडचणीचा वळणाचा आणि दूर असलेला अकोले तालुका आहे आणि त्यापेक्षा आपल्याला जवळ असणारा घाणगाव हा जर तालुका झाला तर आपल्या प्रशासकीय कामांच्या निमित्तानं आपला वेळ वाचेल आपला पैसा वाचेल. दुसरी आपली मागणी आहे आपल्या हिरेवाडीच्या धरणातून या ठिकाणी आपली कच नदी 12 माही झाली पाहिजे की जेणेकरून या बेलापूर पासून किंवा ब्राह्मणवाड्यापासून तर बेटापर्यंत त्याचा निश्चितपणाने फायदा शेतीला होईल पिण्याच्या पाण्याला होईल. यासाठी ही कच नदी 12 माही झाली पाहिजे त्यासाठी ही उपसा योजना मंजूर व्हावी यासाठी आपली ही चळवळ आहे. दुसरं या ठिकाणी मोठा आपला जो रस्ता आहे या रस्त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं काल विजय साहेबांनी अतिशय मार्मिक आणि अतिशय पद्धतीने आपल्या समोर या सगळ्या गोष्टींवरती चिंतन करत असताना या भागातल्या तरुण मंडळीच्या हाताला काम मिळेल इथले उद्योगधंदे वाढीला लागतील आणि खऱ्या अर्थानं या परिसराचा कायापालट टाकील अशा प्रकारची अतिशय सुंदर अशा प्रकारची संकल्पना आपल्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी कालच राजा छत्रपती शिवरायांच्या चौकामध्ये त्यांनी मांडली. आणि म्हणून आज या ठिकाणी जे ठिकटे आणि देवी अशा प्रकारचे पाठबळ या ठिकाणी आपण पाहत आहोत. खरं तर आपल्या हक्कासाठी तस्मात तिष्ठन्ति कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः भगवान गोपाल कृष्णानं गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलंय अर्जुना या जगामध्ये फक्त काही मिळणार नाही संघर्ष केल्याशिवाय युद्ध पुकारल्याशिवाय या जीवनामध्ये या संसारामध्ये आपल्याला काही मिळणार नाही. त्या धर्तीवरती आज जी तरुण मंडळी आपण सगळेजण या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून एकत्रित आली हे एकत्र करण्यामध्ये नामोल्लेख जरी करत असलो भगवान दादा असतील पत्रकार सतीश खापाडे असतील सुरेश असतील ही सगळ्यांना खऱ्या अर्थानं आपल्या परिसराची मंडळी आहे आपल्या गावातली मंडळी आहे आणि त्यांना बळ देण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय आणि खऱ्या अर्थानं निश्चितपणानं आपण सर्वजण यांच्या बरोबर राहून हा यशस्वी लढा आपण करूया अशा प्रकारची ग्वाही या निमित्तानं देतो आणि सगळ्यांना ही शक्ती योगी रामदेव बाबांना द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. अगदी सिंगल गाडी सुद्धा पास होत नाही. राज्यमार्गांची एवढी दुरावस्था कशामुळे झाली याचं कारण अधिकारी आहेत की पदाधिकारी आहेत की ग्रामस्थ त्याला जबाबदार आहेत ही सुद्धा आपण संकल्पना मांडली गेली पाहिजे. त्या काळात कामं होत होती. रस्ता जाचवाडी मार्गे येणार होता कोटमाला धरण झालं
म्हटले नाही इकडून लईच आउट साईड आहे, म्हणजे दर्दापूर काढा, तिकडे जागा भरपूर आहे. काय अवस्था आहे त्या रस्त्याच्या तिथं? कालचा शेतकरी बांध कोरल्यासारखा रस्ते कोरतात आज. म्हणजे रस्त्याला कुठल्याही प्रकारचं महत्व कोणत्याही अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जमीन एक्वायरेशनचं काम जे केलं असेल ते मला वाटतं 100% संतोष भाऊ पूर्ण केले असं तुम्हाला वाटतंय का? नाहीच. आणि मग या सगळ्या गोष्टींचा उपयोग करत असताना या परिसराला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम मला ही पहिलीच वेळ असेल माझ्या आयुष्यामध्ये. मी पाहिले मोठ्या गारगावपासून पायी मोर्चा अकोल्यापर्यंत चाललाय, असे बरेच मोर्चे झाले. परंतु या सगळ्या मोर्चांना खऱ्या अर्थानं एक उन्नत तरुण वर्ग या ठिकाणी आपल्याला सरवण्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे. पोपटरावने सांगितलं आम्ही आता आमचे 10 गेले 5च राहिले, आम्हाला तो रस्ता पाहायला मिळतो की नाही लवकर, अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु खऱ्या अर्थानं सर्वांनी या ठिकाणी जागृत होणं गरजेचं आहे. तरुण म्हटलं इथं हात बांधून जर बसला तर हे कामं कधीही पूर्ण होणार नाही. बाळ जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई त्याला काही दूध पाजत नाही. आणि हे अतिशय महत्वाचे. संघर्ष हा केलाच गेला पाहिजे आणि संघर्षाच्या माध्यमातून काही कामं होत असतात. हालचाल करणं हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण मानलं जातं. आणि म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी माझी वैयक्तिक जबाबदारी आहे, या संपूर्ण कार्यामध्ये माझा सहभाग तितकाच मोलाचा असेल अशा प्रकारची भूमिका जर वाटतं प्रत्येकाने घेतली तर हा मोर्चा निश्चितपणाने यशस्वी होईल. जी कामं सांगितली तिथं 4च कामं आहेत, पण अजूनही बरीच कामं शिल्लक आहेत. 330 केवीचं आपलं उपकेंद्र विजयसाहेब प्रशासकीय मंजुरी, परंतु लाईटचा खेळ खंडोबा, कांद्याच्या लागून यायला का लाईट 8 दिवस गुण असते, परंतु त्या ठिकाणी ते उपकेंद्राची जागा निश्चितीकरण झाले, सगळे त्याचं टेंडर पोझिशन पर्यंत आलेले. परंतु त्याचं काय झालं? निश्चितपणाने ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडे डॉक्युमेंटरी ही अतिशय महत्वाची. कागदपत्र प्रत्येक ग्रामपंचायतचे ठराव असतील, इथपासून तर अकोल्यापर्यंतच्या प्रत्येक ग्रामपंचायतने आपापला ठराव आणि त्याचे ऍडमिनिस्ट्रेशन हे अतिशय योग्य रीतीने आपल्याला सर्वांना करावं लागेल. आणि ते केलं तरच सरकारद्वारे आपली काही कामं जी मार्गी लागली जातील, या ठिकाणी कामं होणार आहेत असं फक्त सांगणारे मंडळ आहेत, परंतु ते हिसकावून आणण्याची ती जाणीव घेऊन येण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. विजयसाहेब कोटोलचा पत्ता तुमचा अलीकडे जरा थोडा बरा झाला, पिंपळगाव खंड झाले, तुमचं बऱ्यापैकी काम हलकं झालं. परंतु आमचा पठारबागचा परिसर पाहिला तर 4 महिने नदीला उतार बसतो, आम्हाला पुलाच्या उंच्या वाढवायला लागल्या, कारण जायला येणारा रस्ता बंद व्हायचा. आणि 8 महिने त्या नदीला टिपका सुद्धा राहत नाही. ही परिस्थिती कुठे आहे? आणि म्हणून 12 नदी झालीच पाहिजे याच्यासाठी मला वंदा शेंगोटे साहेबांनी आवाज उठवला. गावामध्ये 1-2 मिटिंगा झाल्या, पण नंतर आपण काम हातात घेतो आणि काम हातावर आपण सोडून देतो. आणि सोडून दिल्यानंतर परत त्याचा कोणी विचार करत नाही असं मला वाटतं. निश्चितपणानं तेही काम आपल्याला करावंच लागेल. चिलेवाडीच्या धरणात पाणी जाते, त्याचा सर्व वाटतं जाधव वकील आहे, त्याने त्या ठिकाणी जाऊन पाहिले. जरी आपल्याला चिलेवाडीचं पाणी नाही मिळालं तरी आपल्या तालुक्यातून जाणारं पाणी जुन्नर तालुक्यात जाते आणि ते श्रीगोंदा जामखेड विसापूरपर्यंत पाणी जायला लागलं. आपल्याकडे काय आपलंच पाणी तिकडे जातं, इतका पाऊस या ठिकाणी पडतोय. आणि म्हणजे या सगळ्या गोष्टींचा एक जाणीवपूर्वक म्हणतात ज्यांच्याकडे एज्युकेशन चांगलं आहे, ज्यांच्याकडे जो अभ्यास आहे, म्हणून आमच्या लाडके साहेबांची सर्व मंडळी यामध्ये होती. त्यावेळेस आम्ही त्यांना विजय साहेब सांगितलं होतं की तुम्ही थोडं लक्ष घाला. तर हे काम हे आयरागाऱ्याचं काम नाही, आमच्या सरकारला त्यामध्ये काही समजत नाही. जर एखादा कागदच आम्हाला कळाला नाही तर ते काम कसं करायचं हा एक मुद्दा महत्वाचा आहे. आणि म्हणून अभ्यास करू, अतिशय अभ्यासातून ही प्रगती आपल्याला साधावीच लागेल. त्याच्यासाठी प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा. मी म्हणत नाही पण 4-4 दिवस पायी चला, 7-2 तास नव्हतं गावापर्यंत जाऊस तर तुम्ही गेला तरी प्रत्येक जण याच्यामध्ये उभा राहिला. भूमिकेतून मी कालपासून त्याच्यामध्ये सहभागी झालो. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालं पाहिजे. आपण उदासीनतेची बघ्याची भूमिका सोडून दिली पाहिजे. आपल्या उदासीनतेच्या आणि बघ्याच्या भूमिकेमुळे 11 वर्ष मुघल आपल्यावर राज्य केलं, त्याच्यानंतर 150 वर्ष ब्रिटिश आले आणि त्यांनी राज्य केलं. आपण नुसते पाहतच राहिलो, ते आपल्यावर राज्य करीत राहिले. आता गेली 75 वर्ष हे आपलेच राज्य करतात. जोशींच्या भाषेत गोरा इंग्रज गेला, काळा इंग्रज आला. तो आमच्या भूमिकेचा, आमच्या प्रपंचाची जी लढाई आहे त्या लढाईवर आता हे जे मूळ प्रश्न आहेत
हे मूळ पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, हे आमचे मूळचे प्रश्न आहे. हे प्रश्न सोडून दिले आमचं दुसरेच कशावरून तरी भांडण होतं आणि दुसरेच कशावरून तरी आंदोलन उभे राहतात. आमच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर, आमच्यासाठी, आमच्या पोराबाळांच्यासाठी ज्या लढाई आहेत त्या लढाई आपण आता खऱ्या अर्थाने लढलं पाहिजे. नाहीतर आपलं पण काही बरोबर नाही, आपल्या भावी पिढ्या तुम्ही काहीच केलं नाही अशा प्रकारचे दुष्ण देऊन आपल्याला शेवटी मार्गाला लावतील खाली जाताना. ती भूमिका आपल्याला आता आहे त्या कालखंडामध्ये बदलून घ्यावी लागेल आणि आपले जे मूळ प्रश्न आहेत ते पहिले मूळ प्रश्नाला प्राधान्य देऊन ते सोडवले पाहिजे. मग बाकीच्या प्रश्नांकडे आपण निश्चितपणानं गेलो पाहिजे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे का? 100% मिळालं पाहिजे. मी पण शासनामध्ये सुपर क्लास 1 म्हणून रिटायर्ड झालो. काय किती जागा राहतात सरकारच्या? मी 88-89 साली परीक्षा दिली ना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची KSI सोडून देऊन, तर 44 जागा होत्या राज्यामध्ये क्लास 2 क्लास 1च्या. किती होत्या? 63 जागापैकी 44 जागा ओपनला होत्या. तर ओपन मध्ये किती लागले असतील मराठे? मग आता एवढे 2-4 कोटी रुपये आपले, या 2-4 कोटींना किती समजा 13-12% राखीव ठेवलं तर त्याला पूर्ण कधीतरी 8-10 वर्षातून 2-3 जणांचा नंबर लागेल. तर आता मूळ प्रश्न काय आहे? ज्या वेळेला मराठा आंदोलनाने जात होते, मराठे मोर्चे काढीत होते, त्यावेळेला फडणवीस साहेब त्यांना सांगत होते की आम्हाला निवेदन द्या, तुमचं काय म्हणणं आहे. म्हणून राजेंद्र कोंढरे आणि या सगळ्या मंडळींनी पुण्यामध्ये शाहू कॉलेजवर एक बैठक बोलवत होती. मलाही बोलवलं होतं आणि 15-16 जण निवेदन तयार करायचं एक मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी. मी प्राधान्याने ही भूमिका मांडली होती की हे सगळे शेतकऱ्याचे पोरं मराठा लोक 95% शेती करतात आणि हे सगळे रस्त्यावर उतरून आले कारण शेतीमध्ये परवडत नाही, पोट भरणं मुश्किल झालं. तेव्हा त्याला वाटतं राखीव जागा पाहिजे. पहिला तो पाटील होता काय नोकरी कमकुवत लोकांनी करावी, मला काही गरज नाही म्हणत होता. परंतु आता तो रस्त्यावर का उतरून आलाय? कारण आता पोट भरणं मुश्किल झालं, पोराचं पोट भरणं मुश्किल झालंय, पोराला बायको द्यायला कोणी तयार नाही, पाटील पण आता आदांतरी राहायला लागला आणि म्हणून तो आलाय. तर पहिले शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे आणि ह्याच्या त्याच्या ज्या समस्या ह्या सुद्धा आपल्या मागण्यांमध्ये टाकल्या पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मी घेतली त्या निवेदनामध्ये. आम्ही रघुनाथ पाटलांना यांना पण बोलवलं शेतकरी संघटनेच्या आणि त्या निवेदनामध्ये पहिली मागणी आम्ही टाकली होती की शेतीमालाला भाव दिले पाहिजे. मराठा क्रांती मोर्चाचं पहिलं निवेदन दिलं आपण मुंबईला. त्याच्यामध्ये तर हाच आपला जीवन मरणाचा प्रश्न आहे की इतर आंदोलनामध्ये आपण जसे सक्रिय होतो तसे आपल्या जीवन मरणाच्या आंदोलनामध्ये सुद्धा आपण सक्रिय झालं पाहिजे आणि ते मोठ्या संख्येने झालं पाहिजे. उदासीनता सोडून दिली पाहिजे. नाही तर ब्रिटिश 150 वर्ष बसले, मुघल 1100 वर्ष बसले, तर पुन्हा आता हे पण असेच आपल्याला नादी लावून बसतील. म्हणून आपण आता जागे होऊ आणि मोर्चा काढू. मोर्चा काढल्यानंतर जर तो मार्गी लागला नाही तर मग आपल्याला सगळ्यांना बसून निर्णय करावा लागेल कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे. परंतु जनमताचा रेटा राजकारणाला कायम जनमताची आणि मताची भाषा समजते, म्हणून जनमताचा रेटा आपण वाढवला पाहिजे. त्या दृष्टीनं आपण सगळे सक्रिय होऊ. या गट तट पक्ष पार्ट्या जरा बाजूला ठेवू. गट तट पक्ष पार्ट्यांनी आता 75 वर्ष आपण अंदाज पाहिलाय काय होतंय ते ठराविक लोकांचे कल्याण त्याच्यामध्ये होतंय आणि बाकीचे तसेच लोक राहतात, तसेच फरफटत चालतात, तसेच ओढत चालतायत. गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलं ज्यांना विरोधात बसवलं होतं ते सत्तेत आले, जे सत्तेत होते ते 5 वर्षात आपलं महाराष्ट्र राज्य इतकं भारी राज्य आहे तर 5 वर्षात सगळ्या पार्ट्या सत्तेमध्ये आल्या. सगळ्या पार्ट्या आल्या का नाही? शिवसेना आली, राष्ट्रवादी आली, काँग्रेस आली, त्याच्यानंतर आता भाजप आली आणि राहिले सायले एकेकाचे 2-2 केले. तुमच्या पुतण्यांची एक झाली, रिक्षावाल्याची आणि त्या मालकांची एक झाली, तुमची बरोबर म्हणजे ते वेगळ्या झाल्या आणि परत फालतून फालतून सत्तेवर राहिले. इतका माल झालाय तर तो माल सांभाळण्यासाठी जर वरून पुढे चौकशी लागली तर इकडं तिकडं जीव घेऊन पळावं लागतं. यांना तुमचं आमचं काही घेणं राहिलेलं नाही. यांना त्यांच्या पोराबाळांची काळजी आहे. आपण आता आपल्या पोराबाळांची काळजी करूयात. यांच्या पोराबाळांची काळजी करायची गरज नाही, आपल्याला काय करायची गरज नाही. हे काय त्यांना ह्या पार्टीतून त्या पार्टीत जातात, आपल्या हितासाठी जातात काय? बारामतीच्या पोरांनी विचारलं नाही का तुझ्या आंदोलनात? ऐकलं का तुम्ही युट्यूबवर? तर तुम्ही विकासासाठी जर तिकडे गेले दादा, कुठं त्या पक्षात गेले तर आता दुधाचा भाव 26 रुपये का झाला? हा विकास कुठं आणलाय? असं पोरांनी विचारलं म्हणून त्यांना ते डेंगू झाला होता मध्ये, नव्हता का झाला? माझे अतिशय चांगले संबंध आहेत त्यांचे.
परंतु तुमची जनहिताच्या विरुद्ध तुमची जर भूमिका असेल, मी काही वैयक्तिक त्याच्यावर बोलत नाही, ओघाने आलाय तो मुद्दा म्हणून बोलतो, पण तुम्हाला जेव्हा 10,000 पोरं माळेगावच्या याच्यात गोळी टाकायला विरोध करायला लागले तेव्हा तुम्हाला डेंगू झाला. कोणता डाग चावला? तुम्ही काय देवळा पुढे बसले होते काय कोणत्या? बरोबर आहे का नाही? का बरं त्यांच्यावर अधिकाराने याच्यासाठी बोलतोय तर लोकांचं तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आमच्या सगळ्या सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत होतो, परंतु तुम्ही सुद्धा घर्षण करताय. आलटून पालटून सगळ्या पार्ट्या सत्तेवर आल्या, त्याच्यामुळे यांचे हे विरोधात आहे. कोणाला विचारधारा आहे ही भानगड कोकाटे साहेब आपण विसरून गेलं पाहिजे. आपल्या इकडे सुद्धा सकाळी एक पार्टी राहते, अगोदर 2 राहते, तालुक्यातल्या लोकांशी चर्चा करून 1 राहते, तिसऱ्या दिवशी तिसरीच राहते. बरोबर आहे का नाही? सगळ्यांचे बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं आपण आता यांच्या भरोश्यावर पोलीस पाटील राहता कामा नये. आता आपण आपलं आणि आपल्या पोराबाळांचं हित कशात आहे आणि ती भूमिका घेतली पाहिजे. विचारधारा वगैरे काही शिल्लक राहिलेल्या नाही. त्याच्यामुळं विचारधारा आणि पक्ष पार्ट्या, हा पार्टी ही म्हणते, तो पक्ष तो म्हणतो, काही भानगड नाही. सत्तेसाठी हे सगळे एकत्र येतात, वाटून करतात. आपण सुद्धा आपल्या प्रश्नांवर ठाम राहू. पक्ष पार्ट्या त्या सोडून देऊन निवडणुकीच्या वेळेला काय करता आलं तर ते पाहता येतील काय करता येईल. पण आता आपण प्रश्नासाठी एकत्र येऊ. जे लोक बाजूला राहिलेले त्यांनी आपण एकत्र येऊन ही लढाई लढूया. आम्ही जशी खाली लढाई पाण्याच्या प्रश्नावर तर 10-20 गावांमध्ये एकत्र करून केली होती, याला त्याची जोड घालून खालचे वरचे एकत्र मिळून जरा चांगल्या पद्धतीने लढा उभारू आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सगळे सक्रिय होऊयात. अशा प्रकारचे आपल्याला सगळ्यांना विनंती आणि आवाहन करण्यासाठी. आणि ही जी तरुण मंडळी रस्त्याने चालायला निघाली त्यांचा विश्वास वाढला पाहिजे, त्यांची ऊर्जा वाढली पाहिजे, त्यांच्याकडे पाहून अन्य तरुण सुद्धा याचा भागीदारी केली पाहिजे. म्हणून मी स्वतः सुद्धा कालपासून त्याच्यामध्ये निघालोय. आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो आणि नम्र आवाहन करतो आणि थांबतो. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.